यंदा सुद्धा महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे। वंचित जर मविया सोबत लढली असती तर मतांचं विभाजन झालं नसतं आणि त्याचा फायदा हा अर्थातच महाविकास आघाडीला झाला असता आणि तो 4 जागांवर झाला असता। कारण अकोला, बुलढाणा, हातकणंगले आणि वायव्य मुंबईमध्ये वंचितच्या उमेदवारामुळे मतांचं मोठं विभाजन झालंय। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतःच उभे होते। या ठिकाणी तिरंगी लढत झाली होती। या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अभय पाटील हे अवघ्या 40,626 मतांनी पडले। आंबेडकर महाविकास आघाडीकडनं जर उभे राहिले असते तर ते जिंकून आले असते। तर दुसरीकडे बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांना पराभव पत्करावा लागला। तसंच हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचा अवघ्या 13,426 मतांनी पराभव झाला। सगळ्यात धक्कादायक म्हणजे वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकरांची मतं वंचितच्या उमेदवारामुळे विभागली गेली। त्यामुळे एकूण 4 जागा आहेत, ज्या 4 जागांवरती वंचितमुळे फायदाच झाला असता। अधिक माहिती घेऊयात। जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, एकंदरीतच वंचितकडनं वारंवार हेच सांगण्यात येत होतं की आपण एकत्रित निवडणुका लढवूया, त्याचा चांगला परिणाम होणार आहे। मात्र एकीकडे महाविकास आघाडीचा हट्टही आपल्याला पाहायला मिळाला। थोडासा उशीरही त्यांनी केलेला होता आणि बैठकीमध्ये जे स्थान त्यांना दिलं गेलं पाहिजे किंवा ज्या जागा सन्मानजनक द्यायला हव्यात तशा दिल्या गेल्या नाहीत असा वारंवार आरोप झाला आणि फटका आता कुठेतरी बसलेला दिसतोय। काय अधिक माहिती? प्रज्ञा, अगदी बरोबर। ज्या वेळेला लोकसभाच्या जागा वाटपाचा चर्चा सुरू होती, ज्या वेळेला बैठका सुरू होत्या, त्यावेळेला अनेक वेळेला प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं। प्रकाश आंबेडकर ज्या वेळेला 4 सीझन हॉटेलमध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये स्वतः शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये देखील प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही एकत्रित लढणार आहोत। मात्र ज्या जागांची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली होती ती जास्त होती आणि त्यामुळे महाविकास आघाडी तितक्या जागा त्यांना देऊ शकल्या नाही। यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। वारंवार प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती केला गेला। मात्र आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि त्या निकालानुसार वंचित बहुजन आघाडीच्या 4 जागांवर महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण का जर महाविकास आघाडीसोबत वंचित लढले असते तर मात्र त्यांना हा फटका कमी बसला असता, तेवढी मतं विभाजित झाली नसती। खरं तर जर आपण जागा पाहिला तर मग वायव्य मुंबई आहे, बुलढाणा आहे, त्यासोबतच अकोला आहे, या भागांमध्ये फटका जो आहे तो बसलेला आहे। हातकणंगले आहे, या 4 जागांवर प्रकाश आंबेडकर यांचे उमेदवार जरी जिंकून आले नसले तरी देखील त्यांची मतं विभागली गेली आहेत। जर महाविकास आघाडीला त्यांनी समर्थन दिलं असतं तर ते उमेदवार जिंकले असते महाविकास आघाडीला आणि ज्या जागा महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना देत होती त्या जागेवरती देखील प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांचा विजय झाला असता। त्यामुळे जरी कमी जागांवरती का होईना परंतु वंचितचा फटका हा महाविकास आघाडीला बसलेला आहे। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर वंचित आणि MIMची युती होती, मात्र या निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढले होते। गेल्या निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडीला खरं तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला फटका बसला होता आणि यंदा तो फटका जरी कमी असला तरी 4 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव हा वंचितच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्यामुळे झालेला आहे। प्रज्ञा, नक्कीच जुई, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।